शिकवण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि मराठीतील सर्व प्राचीन ग्रंथांचा अनुवाद हा या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आपली भाषा जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिजात भाषाच आहे, ही भाषा पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये आपण रुजवणार आहोत आणि नवीन पिढीला देणार आहोत, हे या माध्यमातून होणार आहे। एक मुद्दा अजून आला की या ठिकाणी न्यायालयांमध्ये देखील मराठीचा वापर झाला पाहिजे। खालच्या न्यायालयांमध्ये तो सुरू झालाय, अजून उच्च न्यायालयांमध्ये तो झालेला नाही। माननीय पंतप्रधान मोदयांनी देखील जी काही कॉन्फरन्स झाली प्राईम मिनिस्टर आणि चीफ जस्टिसेस, त्याच्यामध्ये सगळ्या उच्च न्यायालयांना विनंती केलेली आहे की किमान तुम्ही कामकाज जोपर्यंत मराठीत करत नाही तोपर्यंत निवाडा जरी तुमचा मराठीमध्ये द्या। आता त्याची व्यवस्था हळूहळू होते, कारण आता ट्रान्सलेशनचे टूल्स उपलब्ध झालेले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये ते देखील होताना आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल। काही मुद्दे या ठिकाणी आले आणि मग महाराष्ट्रातले जसं ईव्हीएम आहे ना, काही तुम्हाला मिळालं नाही जयंतराव की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, दुसरं काहीच नाही। मराठी शाळा आपल्याला चालवायच्याच आहेत। सुनील प्रभू, तुम्ही महापौर होतात, आपल्याला बीएमसीच्या पण मराठी शाळा चालवायच्या आणि देशातल्या चालवायच्या, काय काळजी करू नका। हा पण मी तर कधी कधी आश्चर्यचकित होतो की गुजरात राज्य हे पेपरमध्ये ऍड कशाला देतो, आमचं राज्य चांगलं आहे, गरजच नाही आहे। आपले विरोधक रोज सांगतात गुजरात चांगला आहे, गुजरात चांगला आहे, गुजरात चांगला आहे, हेच रोज प्रचार आणि प्रसार करतायत, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय। काही काळजी करू नका, महाराष्ट्र काले नंबर 1 होता, आजही नंबर 1 आणि उद्या नंबर 1 राहील। महाराष्ट्राशी कोणी स्पर्धा करू शकत नाही, महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे। आणि एक लक्षात ठेवा, देशामध्ये आज 10 राज्य स्पर्धा करतायत। तो जमाना गेला की ज्यावेळी 2-3 राज्यच होती, असं नाहीये। आज 10 राज्य स्पर्धा करतायत आणि आपण त्याकरता देखील मला असं वाटतं आनंदित राहिलं पाहिजे, कारण देशाचा विकास करायचा असेल तर एकट्या महाराष्ट्राच्या विकासाने देशाचा विकास होत नाही, पण त्याच वेळी इट इज कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम। त्यामुळे त्या सगळ्या राज्यांना मागे टाकून माझा महाराष्ट्र पुढे राहील, हा प्रयत्न आम्हाला करायचाच आहे। आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये आली आहे। आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना चालतात, उदाहरणादाखल सामूहिक प्रोत्साहन योजना, याच्या अंतर्गत मी आकडेवारी माननीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतरची देतोय। 1 जुलै 2022 पासून आतापर्यंत 221 मोठे विशाल अतिविशाल असे प्रकल्प आले आहेत, ज्याच्यामध्ये 3,48,070 एवढी गुंतवणूक आहे आणि 2,13,267 एवढं त्यातनं रोजगार निर्मिती होणार आहे। थ्रस्ट सेक्टरचा जर आपण विचार केला, कारण आपण आपल्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याकरता इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने आपल्याला थ्रस्ट सेक्टर सांगितलेलं आहे की ज्या सेक्टरमध्ये